नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अत्यंत सुवासिक असा चिकन यखनी पुलाव. त्यासाठी चिकन घेतले मी अर्धा किलो, बोनलेस घेतले. बासमती तांदूळ भिजवून घेतले अंदाजे पाव किलो. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कापून घेतली उभी आणि पुदिना घेतलाय. खडे मसाले घेतले, त्यात तेजपान, 7-8 लवंगा, 4 वेलची, 2 दालचिनीचे तुकडे, 10-12 मिरे, थोडी जावित्री आणि 1 काळी वेलची घेतली आहे. तूप घेतलंय 2 चमचे. केशर पाण्यात भिजवून घेतली आहे मी. धने घेतले अख्खे 1 चमचा. बडीशेप घेतली 1 चमचा. आले लसणाची पेस्ट घेतली 1 मोठा चमचा. लाल मिरची घेतली आहे आणि धनापूड घेतली आहे आणि केवडा घेतलाय, केवड्याचं पाणी घेतलंय. चला तर सुरू करूया. कुकर घेते मी, त्यात कांदा घालते तेल न घालता. टोमॅटो घालते, हिरवी मिरची घालते आणि खडे मसाले जे घेतले होते आपण ते सगळे घालते. बडीशेप घालते आणि अख्खे धने घेतले होते ते घालते. आलं लसणाची पेस्ट 1 छोटा चमचाभर घालते आणि चिकन घालते. मीठ घालते चवीनुसार. 1 चमचा तिखट घालते. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यात पाणी घालते मी. अंदाजे 3 ग्लास पाणी घातलंय मी. आपल्याला चिकन 70 ते 80% शिजवून घ्यायचंय. अगदीच पूर्ण नाही शिजवायचं, कारण आपल्याला भात बनवायचा नंतर. अगदी 2 शिट्ट्या करून घेते मी. तुम्ही नॉर्मल कुठल्याही भांड्यातही करू शकता. मी कुकरमध्ये करते कारण लवकर व्हावं. आपल्याला सूप बनवून घ्यायचं. यखनी म्हणजे सूप किंवा स्टॉक चिकनचा. मग आपण त्या स्टॉक पासून नंतर पुलाव बनवणार आहोत. झाकण लावते मी. 2 शिट्ट्या करून घेऊ आपण. चिकन शिजवून घेतलेलं कुकर उघडलंय मी. आता आपण यातले पीसेस वेगळे करून घेऊया. सगळे पीसेस वेगळे करून घेते मी. सगळे पीसेस मी काढून घेतले. आता आपण हे गाळून घेणार आहोत. अशा पद्धतीच्या गाळणीत मी हे सगळं टाकून गाळून घेते. बघू शकता याने काय होईल, सगळे मसाले आपले वेगळे होतील. आणि ही आहे आपली यखनी. यात आपल्याला आता पुलाव बनवायचा आहे. हंडी ठेवली आहे मी गॅसवर. तूप घालते 2 चमचे. आलं लसणाची पेस्ट घालते यात मी. आलं लसूण पेस्ट फ्राय झाली आहे. चिकनचे पीसेस घालते आता मी. तेही आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊ. 2-5 मिनिटं छान फ्राय करून घेऊ. चिकन तुम्ही नॉर्मलही वापरू शकता. माझ्या घरात बोनलेस जास्त आवडतं म्हणून मी बोनलेस चिकन वापरते. एक छोटी वाटीभर दही घेते मी. दही दाखवायचं विसरली होती मी. दही घालते. फेटून घेतलंय मी दही.
मिक्स करून घेऊया सगळं. एक चमचा लाल तिखट आपण यखणी बनवलं तेव्हा घातलं होतं. आता 1 चमचा लाल तिखट घालते मी. धन्याची पूड घालते अर्धा चमचा. पुदिना घेतला होता तो कापून घालते मी. अगदी जाडसरच कापलाय. आता यखणी घालते मी. उकळी येऊ देऊ आपण. उकळी आली आहे. आता आपण तांदूळ घालूया. यखणी मी पूर्ण नाही घातलेली. तांदूळांच्या हिशोबानुसार आपल्याला आवश्यक असेल तर टाकूया. जास्त नको व्हायला. केशर जी भिजवली होती मी ती घालते मी. थोडं वरून गार्निशिंगसाठी घालणार आहे. आणि किंचित केवडा एसेन्स घालते. अगदी 3-4 ड्रॉप. मीठ चेक करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि आपण झाकण ठेवूया. आता झाकण ठेवून आपण कमी गॅसवर आता भात शिजू देऊया. पुलाव आपला उघडून बघूया. आपला पुलाव. टिश्यू ठेवला होता मी इथे. हवा आतली वाफ लीक नको व्हायला म्हणून. बघू शकता अतिशय मोकळा आणि छान आपला चिकन यखनी पुलाव रेडी आहे. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास रोशनीज रेसिपीजला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.